मंगल पवार. म्हणजे आम्ही 30 वर्षापासून सेवेत आहे. खूप काही म्हणजे खूप आपण जे मनापासून म्हणजे बोललेले ते सगळं म्हणजे आपलं पूर्ण होतं. सगळी इच्छा पूर्ण होते जे बोललेलं आपण ते. मला असं स्वामींचा अनुभव घडलेला काही म्हणजे काय अनुभव घडला असेल मनात? हा म्हणजे मला खूप काही अनुभव घडलेले. मला असं काही नाही की म्हणजे एकच घडला, भरपूर काही घडलेले अनुभव. एक्सपिरियन्स सांगा, प्रचिती सांगा मला, म्हणजे असं वाटलं तुम्हाला माझ्यासोबत आहे. म्हणजे आता असं माझ्या मुलाचं पण असं दुखायला लागलं, जर असं ॲडमिट केलं दवाखान्यात, तर मी म्हणलं बाबा की आता मला म्हणजे गरज नको पडू दे ॲडमिट व्हायची, असं गोळ्या औषधानं ठीक होऊ दे. मागच्या वेळेस तर गोळ्या औषधानंच ठीक झालं, म्हणजे दवाखान्यात जायची ॲडमिट व्हायची गरजच पडली नाही. म्हणजे आणि आता 2 वर्षापासून काहीच म्हणजे हे पण नाही. मी आता हां म्हणजे सगळं काही असं व्यवस्थित आहे बाबा. तुम्ही सेवा करतात हो. किती वर्षापासून? आता गंज समजा हे अगोदरपासून आहे, पण नंतर मग 93 पासून आहे. अच्छा. 92 ला ऑपरेशन झालं होतं 92 ला किडनीचं. एकच किडनी मला एक जणांनी सांगितलं होतं तुम्ही सेवेत या N9 आहे ना औरंगाबादला, तिथं पहिले सगळ्यात पहिले एक केंद्र होतं. त्या केंद्रानंतर तिथंच मी जायचो, पायी जायचो, कधी सायकलवर. म्हणजे ज्यावेळेस माझ्याकडे काहीच नसताना मी आज जवळपास काही नाही तरी 2-2.5 कोटीचा मालक आहे. नाही खरंच सगळं म्हणजे मनापासून केलं तर सगळं काही मनापासून. पात्राचं घर होतं तर स्लॅबची बिल्डिंग. नाही सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे आपण मनापासून सगळं करायचं. म्हणजे महाराज असं काही म्हणत नाही बाबा तुम्ही माझ्या सेवेत लागून राहा सदा, म्हणजे काम करा, सेवा करा, सगळं करा असं. हां जेवढं मी त्यावेळेस मला इतकं नाद होतं, म्हणजे ज्यावेळेस गुरुचरित्र जे वर्षातून 2दा लागायचे ते इथंच पारायणाला बसायचे. पारायणला पूर्ण करेल. जवळपास N9 ला परत केंद्रात जात होतो आणि तिथंच एकच होतं. त्यानंतर मी इकडे 2 वेळेस बसलो. झालं. एकदम व्यवस्थित. नाही म्हणजे स्वामीच्या आशीर्वादानं सगळं आमचं काही ठीक आहे. म्हणजे आणि काही जर म्हणजे प्रॉब्लेम आला तर मी स्वामी पुढंच हात जोडते की बाबा तूच ही सांभाळणार आणि तूच सगळं करता अर्धा तूच आहे. श्री स्वामी.